म्हणजे आलं टेन्शन वाटतंय. छोट्या भावाला जॉब नाही, त्यामुळे तो खूप टेन्शन मध्ये असतो. रात्रीचा जेवत नाही, नुसता बसलेला असतो, उदास बसलेला असतो. असं वाटतंय की तो डिप्रेशन मध्ये जाईल. डॉक्टरांना सांगा नाही घेतलं. डॉक्टर जायचं म्हटलं तर म्हणतो की मला आता वेळ लागले का, हम्म. मला काय डॉक्टरची गरज नाही, काउन्सिलिंगची गरज नाही. अच्छा. सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे काही वेळपणा नसतो. समजा आपण उदास होय, लक्ष लागत नाही काम करताना, मनात वेगवेगळे विचार येत आहेत, आत्महत्येचे विचार येत आहेत, कोणती गोष्ट करावीशी वाटत नाही, टेन्शन सारखं मला म्हणजे ते आपण म्हणतो की विचार करत असतो उगीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा. हे जर सगळं असं होत असेल ना, तर आपण त्यांना भेटू शकतो. पण ह्याच्यामध्ये असं आहे की आपण म्हणू शकतो की प्रत्येक गोळ्यात घ्यायला पाहिजे असं नसतं. ते काय काय प्रॉब्लेम जे असतात ना, काउन्सिलिंग सुद्धा होतात. तर त्यामुळे आपल्या जवळ जे मनोविकार तज्ञ आहेत ना, त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, तर टेन्शन घेऊ नका. तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामधील डिप्रेशनची लक्षणे तुम्ही वेळेतच ओळखा. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर अतुल डगे यांनी काउन्सिलिंग सेशन आणि मेडिसिनद्वारे आतापर्यंत हजारो केसेस ट्रीट केल्या आहेत. तुम्ही सुद्धा जागरूक नागरिक बना आणि मानसिक आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमचा पत्ता माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई येथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 44 22. धन्यवाद.